राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनानतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण 131 नंबरच्या ओवीपर्यंत, 5व्या अध्यायातील 131 नंबरच्या ओवीपर्यंत पाहिलेलं होतं. माऊलींचं 23 नंबरच्या भगवद्गीतेतल्या श्लोकावरचं ते भाष्य आहे. त्यामधलं 129, 130 आणि 131 या 23 नंबरच्या श्लोकावरच्या ओवीवर आपण विचार केला होता. ज्ञानियांच्या हनठाई याची मातुही कीर नाही, देही देहभावजीही सोवश केले. जया ते बाह्याची भाक, नेनिजची निश्चक, अंतरी सुख एक अति. परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षीय फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेत विसरिजे भोगितेपणही. एक वेगळा विचार माऊली मांडतात आणि फार सुख प्राप्त करण्याचे एक वेगळं कौशल्य सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी भोगते पण विसरलं जातं, आपण भोगायला लागलोय हे भोगणं पण सुद्धा बाजूला राहतं आणि भोगणं पण सुद्धा लक्षात राहत नाही, त्यावेळी त्याला खरं सुख म्हणतात. ते अंतरीचं सुख आहे म्हणतात. त्यासाठी त्रिपोटी वेगळं जे सुख आहे, मावळलेली त्रिपोटी, तुकाराम महाराज म्हणतात, मावळली त्रिपोटी दीप उजळलेला घटी. काय सुंदर विचार मांडलेला आहे बघा. घटामध्ये आत्मज्योत जी आहे, त्या आत्मज्योतीचं प्रज्वलन जे होतं, ती पेटते आत्मज्योत केव्हा, जेव्हा मावळली त्रिपुटी, त्रिपुटीचं जेव्हा नाहीसपणा आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं. आणि त्रिपुटी ही भोगतेपणामध्ये असते. जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा मी ध्यान करणारा, एक ध्यानाची क्रिया आणि ज्याचं ध्यान करायचं ते ध्येय, अशा 3 गोष्टी असतात. ह्यातली एक गोष्ट ध्यानाच्या वेळी जेव्हा जायला लागेल तेव्हा ध्यान करणं ही क्रिया होत नाही, तर ध्यानात असणं हे सिद्ध होतं. ध्यान करायचं नसतं तर ध्यानात असायचं आहे, ध्यानात राहायचं आहे, हा मुद्दा त्यातला आहे. इथं सुद्धा पक्षाचं एक उदाहरण दिलेलं आहे 131 नंबरच्या ओळीमध्ये. जैसे पक्षीय फळ चुंबिजे तैसे नव्हे. पक्षी जसा फळाचा आस्वाद घेतो तसं नव्हे. तो फांदीवर बसतो, फळ वेगळं, पक्षी वेगळा, खाण्याची क्रिया वेगळी, असा तो विचार नाही. तर तिथं विसर्जे भोगतेपणही, तिथं आपलं खाणं भोगणं काय असेल ते विसरणं आहे. आणि जेव्हा विसरलं जातं तेव्हाच खऱ्या अर्थानं आत्मसुखाची जाणीव येते. तर जिथं भोगतेपण विसरलं जातं तिथं मी आत्मसुख घ्यायला लागलोय अशी जाणीव तरी राहील का? नाही राहणार. त्यामुळे मला आत्मसुख व्हायला लागलंय असं त्याला कळत नाही. आणि म्हणूनच आत्मसुख हे बोलता येत नाही. पुढच्या आपण ओव्यामधून काही बोलणार आहोत. म्हणून 132 नंबरची ओवी माऊली बोलतात, भोगी अवस्था एकी उटी, ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेशी घे आठी गाढेपणे. 132 नंबरच्या ओवीमध्ये बोलतात बघा, त्या ब्रह्मसुखाच्या भोगात अशी एक ऐक्याची अवस्था उठून उभी राहते की तिथे अहंकाराचे वस्त्र दूर सारते आणि मग ती त्या अनावृत ब्रह्मसुखाला दृढ आलिंगन देते. अनावृत ब्रह्मसुख शब्दाचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीनं जे आवरण रहित असतं ते.
म्हणजे मल विक्षेप आवरण रहित असणारा जी गोष्ट आहे त्याला त्या अनावृत्त सुख म्हटलेलं आहे. त्यामुळे ब्रह्मसुख जे आहे ते अनावृत्त आहे. ज्यावेळी भोगाची जी ऐशी अवस्था उठते त्यावेळी अहंकाराचा अचळू लोटी, अचळू शब्दाचा अर्थ आहे ते वस्त्र दूर होतं. अहंकाराचं वस्त्र दूर झालं मग सुखेशी घे आटी गाढेपणे, मग सुखाशी दृढ आलिंगन देता येतं. आता दृढ आलिंगन द्यायला त्यासाठी मध्ये कुठला तरी पडदा असता कामा नाही ना. आणि हा पडदा जेव्हा दूर होतो, ब्रह्मसुख आणि आपण, आता हे दोन शब्द वापरावे लागतात म्हणून बरं काय, वास्तविक तसं नाही. जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्यासाठी वेगळं पण काही करावं लागत नाही. मध्ये असलेला अहंकाराचा पडदाच फक्त दूर व्हावा लागतो. अहंकारामुळेच आपला मीपणा बाजूला राहतो. त्यामुळं माझे पण बाजूला राहतं आणि मी आणि माझं हे मला भगवंताला भेटण्यापासून दूर करत असतं. जेव्हा पण मी आणि माझं सोडायला चालू करतो त्याचा पडदा दूर व्हायला लागतो. तेव्हा माऊली काय बोलतात बघा, अहम ममतेची या लवड सवडी, मातेन पवतेची बापुडे, जन्म मरणाची या दुथडी डहोळती ठेली. काय बोलतात बघा, 9व्या अध्यायातली उभी आपण पुन्हा पुन्हा बघतोय. अहम ममतेची या लवडी सवडी, मी आणि माझं यांचा जो खेळ आहे त्या खेळामध्ये माते न पवतीची बापुडी, माझ्यापर्यंत हे जीव येऊन प्राप्त होत नाहीत. म्हणजे भगवंत आणि आपण यांच्यामध्ये जर पडदा कोणता असेल तर तो मी माझे याचाच आहे. जेव्हा आपण हे मी माझं पण दूर करायला सुरुवात करतो तेव्हाच खऱ्या अर्थानं भगवंताचं स्पष्ट दर्शन आपल्याला व्हायला काय हरकत नाही. आणि म्हणून जिथं म्हटलेलं आहे अहंकाराचा अचळू लोटी, लोटणे म्हणजे बाजूला होणे. अहंकार जेव्हा बाजूला होतो त्यावेळी देहाशी असलेलं तादात्म्य जे आहे ते तादात्म्य निघून जातं. मी देह आणि देहासंबंधी जे पसारा जो आहे तो माझा, या संभ्रमामध्ये आणि या मोहामध्ये किंवा त्या भ्रमामध्ये हा जीव अनेक जन्मापासून अडकलेला असतो. या एका गोष्टीवर आपल्या लक्षात येतं की जेव्हा अहंकाराचा पडदा दूर होतो, मी माझं पण जेव्हा संपतं, मी माझेपणाची बोळवण होती, कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं. जेव्हा हे मी माझं पण संपतं, म्हणून माऊली म्हणतात अहम ममतेची लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी. ही माझ्यापर्यंत येऊन पोचत नाही, त्याला कारण काय, खूप मोठा दूरचा प्रवास आहे असा भाग नाही आहे. तिथं जवळच भेटायचं आहे. जवळच भेटायचं असून सुद्धा भेट का होत नाही, तर मधला आहे अहंकाराचा मोठा पडदा जो आहे किंवा अहंकाराची मोठी भिंत आहे ती भेटण्यापासून प्रवृत्त होते. पण हा जो ब्रह्मसुख भोगणारा जो जीवनमुक्त पुरुष आहे त्याची अवस्था इथे सांगितलेली आहे की ब्रह्मसुखाच्या भोगात अशी ऐक्याची अवस्था येऊन राहते की त्यावेळी अहंकार आणि ममत्व सगळं निघून जातं आणि देहाशी तादात्म्य संपतं. जोपर्यंत देहाशी तादात्म्य असतं तोपर्यंतच अहंकार जागृत असतो. अहंकार घेऊनच आपण जीव दशेला प्राप्त होतो. मी जो जीव म्हणून बाजूला राहिलो त्याला कारण अहंकार आहे. मध्ये अहंकार आहे जीवाच्या आणि आत्म्याच्या मध्ये. ज्यावेळी तो निघून जाईल त्यावेळी अनावृत्त होईल. ते मूळचंच अनावृत्त आहे ते, पण आवरणाचा भास जो आहे तो भास कशामुळे जाणवतो, जीवदशेमुळे जाणवतो, अहंकारामुळे जाणवतो. माऊलींचे एक फार सुंदर होईल, तैसा देहांकार नाथिला, हा समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. सुंदर उभी आहे मार्गदर्शन करणारी बघा, इथं उपयोगाचे आहे म्हणून आपण प्रमाण म्हणून घेतलेलं आहे. तैसा देहांकारू नाथिला, हा देहांकार जो आहे तो स्पष्ट होतो आणि हा समूळ दयाचा नाशिला, हा जो देहांकार आहे मी आणि माझं म्हणायला लावणारा, तो ज्याचा समूळ गेलेला आहे, समूळ दयाचा नाशिला, ज्याचा संपूर्ण गेलेला आहे, म्हणजे अहंकाराचा पडदा आणि देहाशी असणारं जीवाचं तादात्म्य जेव्हा संपतं तेव्हा जीव रिकामा होतो. रिकामा होतो शब्दाचा अर्थ आहे तो ज्याच्याशी जवळीकता आहे, ज्याच्याशी त्याचा योग आहे, ज्याच्याशी त्याचं मॅचिंग आहे त्याच्याशी तो बरोबर एकरूप होतो. तिथं ऐक्याची गाठ पडते. म्हणजे हे वर्णन केलंय, भोगी अवस्था एक ओटी आणि मग सुखेशी घे आठी गाढेपण. त्यावेळी आलिंगन हे गाढ आलिंगन देता येतं. आलिंगनाला अडचण कोणती आहे,
भगवंताला मिठी मारण्यासाठी मध्ये येणारी अडचण कोणती असेल तर तो म्हणजे अहंकार आहे. आणि ज्यावेळी अहंकाराची मिठी सुटायला लागते, सुटते, त्यावेळी मग आत्मस्वरूपाला मिठी पडते. आता आत्मस्वरूपाला मिठी पडते हे फक्त शब्दातलं वर्णन आहे बरं का. त्याला मिठी घालायला तो तिथं तर नाहीच, ते माझं स्वरूपच आहे. मग त्याला मिठी मारणं आणि मिठी मारणारा कोणतरी म्हणजे दोन शब्दांनी परत तयार होतात. जिथं द्वैत आहे तिथं हे सुखाचा अनुभव येणारच नाही. त्यामुळे दोन म्हणता येत नाही, फक्त बोलण्याची भाषा म्हणून बोललं जातं. संत वर्णन करतात की हे अनावृत्त झालेला हा जो आत्मा आहे, अनावृत्त झालेला आहे, त्या अनावृत्त ब्रह्मसुखाला दृढ आलिंगन देता येतं. म्हणजे जीवाला शिवाची भेट होते आणि जीव शिवरूप होतो. त्याचं स्वतंत्र अस्तित्व मग शिल्लक राहत नाही. प्रतिबिंब आहे, बिंबाशी एकरूप होतं. त्याच्यामध्ये होणारा जी क्रिया जी आहे ती क्रियाच फक्त आहे. मधला अडसर दूर झाला की तो एकरूप व्हायला हरकत नाही. माझ्यामध्ये आणि आरशामध्ये मी बिंबरूपानं, प्रतिबिंबाच्या रूपानं आरशामध्ये माझं मुख पाहतो. पण जेव्हा ते बिंब काय प्रतिबिंब वेगळं आहे का माझ्यापासून? नाही, पण ते माझ्यासारखंच आहे. पण मला दोन का दिसतात? याला कारण मधली जी उपाधी आहे ना आरशाची, त्या उपाधीमुळं मला ही दोन दिसतात. ज्यावेळी माझ्या मुखाच्या समोरून मी आरसा बाजूला करतो तेव्हा तो आरसा बाजूला केल्यावर मुखालाच प्राप्त झालं. मुख कुठं गेलं सांगा? ज्या आरशात दिसत होतं ते गेलं कुठं? तर त्या मुखात ज्यातून ते आलं होतं तिथं गेलं. ते दुसरीकडे कुठं जात नाही. ज्यावेळी एखाद्या तलावामध्ये चंद्राचं, सूर्याचं प्रतिबिंब पडतं त्यावेळी तो तलावाचा जो परिसर आहे त्यातलं पाणी जर समजा नसेल तर ते पाणी नसेल तर त्यातलं प्रतिबिंब आपल्याला दिसायला लागणार नाही, दिसणारच नाही. गेलं कुठं ते? तर त्या बिंबाशी ते एकरूप होतं. जीव हे प्रतिबिंब आहे, भगवंताचं प्रतिबिंब आहे जीव. आणि त्यामुळं तो जाणार म्हणजे जाणार कुठे आणि एकरूप होणार म्हणजे कुठं? तर प्रतिबिंब हे बिंबाशीच एकरूप होतं ना, का दुसऱ्याशी कसं एकरूप व्हायला जाईल? म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की जी जोडी खरी आहे ना ती जीव आणि शिवाची आहे. त्यावेळी एकरूपतेनं त्यांची गाढ आलिंगन देता येतं. पण पूर्वापार अनेक जन्मापासून ही वासना आणि त्याचे अहंकाराचे रूपांतर जे आहेत, हे अहंकार त्या जीवाला त्या आत्म्याच्या मिठीपासून बाजूला ठेवत असतात. तुकोबांचा एक सुंदर अभंग आपण नेहमी बोलण्यातला आहे, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. त्यामध्ये म्हणतात, बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. काय म्हणतात बघा, बंधनापासून उकलली गाठी. जी गाठ बंधनाची होती ना अनेक जन्माची, ती उकलली केव्हा? जेव्हा मी विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता माझा जीवच विठ्ठल झाला तेव्हा. करावा विठ्ठल जीव भाव, माझा जीव भाव जेव्हा विठ्ठल झाला म्हणजे माझी जीवदशा संपून मी आत्मदशेला प्राप्त झालो तेव्हा काय झालं? बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. आता एकदा बंधन संपलं तर शांतपणे या आत्मसुखाचा भोग घेणं एवढंच शिल्लक राहतं ना. शेवटचा दिवस गोड होणं याला म्हणतात ना, की यासाठी मी अट्टास केला होता. तुकाराम महाराज म्हणतात की मी जो प्रयत्नाने साधनांचा आटापिटा केला ते हे सगळी बंधनं सुटायसाठी, अहंकाराची गाठ सुटायसाठी. आणि अहंकार सुटल्यानंतर मधला पडदा दूर झाला आणि त्याचं माझं ऐक्य मूळचंच आहे ते सिद्ध झालं. सिद्ध झाल्यासारखं वाटलं पण मूळचंच ऐक्य आहे. म्हणून बंधनापासून उकलली गाठी, सुटली गाठ. बंधनाची जी गाठ होती ती सुटली आणि बंधनामधून मी अनेक जन्मापासून मी अडकलेलो होतो. ते बंधन सुटल्यानंतर आता काय झालं? मी आरामात शांतपणे आत्मसुखाचा लाभ घेतो. बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. आता कुठल्याही बंधन नाही. जगाचं जे बंधन होतं, नातलगांचं बंधन होतं, वस्तूचं बंधन, पदार्थांचं बंधन होतं, दृश्य पसाऱ्यामध्ये माझी दृष्टी अडकून राहिलेली होती आणि मी जीवदशेला प्राप्त झाला होतो. ती जीवदशा आता संपून गेली आणि माझी बंधनं उकलली, सुटली म्हणतात तुकाराम महाराज. आणि मला मिठी देता आली. खरा अडसर कोणता असेल आपल्यात आणि भगवंतामध्ये तर अहंकार आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबी कंठी, नाना संकटी नाचवी.
माऊली वर्णन करतात या अहंकाराचं मोठेपण सांगतात. वास्तविक मोठेपण दुष्टाचं मोठेपण सांगायचं नसतं, पण तरीसुद्धा माऊली किती दुष्ट आहे हे सांगण्यासाठी ते सांगतात. किती भयंकर आहे आणि किती त्रासदायक आहे हे सांगण्यासाठी माऊली त्याचं मोठेपण सांगतात. ही गोष्ट विचित्र आहे मात्र. नवल अहंकाराची गोटी ऐका, त्याचं नवल आश्चर्यकारक गोष्ट. विशेष न लगे अज्ञानापाठी. अज्ञानाला तो त्रास देत नाही, सज्ञानाला तो त्रास देतो. म्हणून सज्ञानाने सावध राहायचं आहे, अज्ञानाने सावध राहायचं नाही. साधक दशेमध्ये असताना साधक दशेची वरची पायरी जेव्हा आपण गाठत गाठत पुढे जातो, त्यातमध्ये साधक सोपान आहेत ते. हे साधक सोपान आपण जेव्हा पार करत जातो ना, तेव्हा तेव्हा हळूहळू तिथून घसरगुंडी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून हळूहळू आपल्या ध्येयापर्यंत जाणं हे आपलं कर्तव्य असतं. त्यामुळं इथं सावधानतेने पावले टाकावे लागतात असं माऊली बोलतात. म्हणून भ्यायचं कुणाला आहे तर साधक दशेच्या वरच्या कोटीत गेलेल्या साधकांना घाबरणं गरजेचं आहे. घाबरायचं कशाबद्दल? भगवंतावर जर विश्वास असेल तर घाबरायला लागत नाही, भय वाटत नाही. पण श्रीगुरूंच्यावर आणि भगवंतावर जर विश्वास नसेल तर मात्र साधनेवर नुसता विश्वास ठेवून चालत नाही बरं का. मी माझी साधना केली, आता त्या साधनेनं फळ दिलं पाहिजे असं म्हणून चालत नाही बरं का. कारण साधना जी असते ती इंद्रियांच्या आणि अंतःकरणाच्या पातळीवरती आपण करत असतो. आणि जी साध्य जे आहे ना ते इंद्रिय आणि अंतःकरणाच्या पलीकडची गोष्ट आहे. मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं हळूहळू हा प्रवास करावा लागतो. इथं गडबड तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविना तुकाराम महाराज म्हणतात. तातडी करायची नाही साधनेची, तर साधनेची काय करायची, साध्याची तातडी करायची नाही. साध्य आत्ताच पाहिजे, का मिळालं नाही असं नाही. साधनाची तातडी करायला पाहिजे, साधन तत्परता असली पाहिजे. आणि जेव्हा साधन तत्परता होते तेव्हा या गाठी सैल व्हायला लागतात. आणि माझ्यात आणि त्याच्यात असलेलं जे मोठा अडसर जो असतो तो अडसर दूर होतो. खरा अडसर अहंकाराचा आहे बरं का. जेव्हा नम्रता आपण धारण करतो तेव्हा शरण येतो. आणि भूतमात्राशी शरण येणं म्हणजे भगवंताला आहे शरण येण्यासारखं आहे. भगवंत हे भूतमात्रच म्हणजे भगवंताचं स्वरूपच आहे. ते स्थूल स्वरूप आहे भगवंताचं. जग हे स्थूल रूपडं आहे भगवंताचं. म्हणून विचार केला तर आपण लक्षात येईल की या सगळ्या भूतमात्राशी आपण शरणपणाने विनम्रपणाने राहायला लागलो तर सात्विकता वाढीच लागते. आणि अहंकाराचा जो मोठा दगड आहे ना तो विरळ व्हायला लागतो, वितळायला सुरुवात होते. आणि वितळलं की त्याचं अनावृत्त असलेलं ब्रह्मसुख जे आहे त्याला आलिंगन देता येतं असं माऊली बोलतात. काय म्हणतात? भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेशी घे अटी गाढेपण. कोणतं सुख? हे विषयातल्या सुखाबद्दल बोललेले नाहीत बरं काय. विषयाच्या सुखामध्ये अडथळे असतील नसतील तो भाग वेगळा. कारण विषयाच्या सुखामध्ये पूर्णत्व नाहीच. किती वेळा तरी आपण त्याच्यावर चिंतनं झालेली आहेत. ज्ञानेश्वर माऊली बोललेले आहेत, संत बोलतात. इथं सुखाचा विचार जो केला आहे तो ब्रह्मसुखाचा विचार केला आहे, आत्मसुखाचा विचार केलेला आहे. हे आत्मसुख सहजासहजी प्राप्त होणार नाही. त्यासाठी मधला अडसरा कोणता असेल तर कामक्रोधादी शत्रू, अहंकारादी भयंकर असे हे जे शत्रू आहेत ना या शत्रूंना बाजूलाच करायला पाहिजे. म्हणजे अनावृत्त म्हणजे उघडं असणारं, आवृत्त म्हणजे झाकलेलं, अनावृत्त म्हणजे उघडं असलेलं. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मुक्ताबाईंचा अभंग आहे बघा. जगामधलं ब्रह्म हे उघडं आहे. जगच आहे ना, जगच ब्रह्मरूपानं नटलेलं आहे म्हणून उघडं आहे ते. आणि उघडं म्हणजे याचा अर्थ असा आहे ते झाकलेलं नाही. मग आम्हाला झाकलेल्याचा भास कशामुळे होतो तर माझ्या पंचकोश किंवा माझी ज्ञानेंद्रिय, माझी कर्मेंद्रिय आहेत, पंचप्राण आहेत, या सगळ्या गोष्टींचा अडसरमध्ये आहे. आणि म्हणून मला ते झाकल्यासारखं वाटतं, आवृत्त झाल्यासारखं वाटतं. म्हणून ते पडदा दूर करण्याचं काम, काल्पनिक पडदा दूर करण्याचं काम खऱ्या सुखासाठी गरजेचं आहे. मात्र पडदा कसा आहे? काल्पनिक. पण सुख मात्र आहे खरं. त्या खऱ्या सुखाचा पत्ता आपल्याला सापडतो, जवळच असतो. पण तो पडदा जावा लागतो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड. काय म्हणतात बघा माऊल्या? दूध पवित्र आणि गोड आहे. म्हशीच्या किंवा गाईच्या काशीमध्ये तिच्या त्वचेच्या पलीकडेच दूध आहे. पण त्या दुधाचा पत्ता ठाऊक नसल्यामुळं गोचीड जो आहे तो गोचीड
त्या गाईचं किंवा म्हशीचं रक्त पितो, दूध पित नाही. काय सुंदर दृष्टांत दिलाय 9व्या अध्यायामध्ये माऊलींनी. पडदा आहे म्हणून सांगितलेलं आहे. पासे त्वचेची या पदरा आड, त्वचेचा पडदा आहे आणि त्या त्वचेच्या पडद्याच्या पलीकडं दूध आहे. तसं अहंकाराचा पडदा दूर झाला की खऱ्या अर्थानं आत्मसुख अनावृत्तच आहे. ते अनावृत्त असलेलं आत्मसुख आपल्या अनुभवाला यायला लागतं. बसल्या ठिकाणी सुद्धा याचा अनुभव येतोय बरं का. म्हणून कधी कधी साधन करणारे कधी दिवसातून मुक्त असतात बरं काय. कळत नाही एवढंच. वास्तविक न कळणं, मुक्त असण्याचं न कळणं हीच खरी त्याची वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळेच ते कळत नाही आपल्याला. आपण मुक्त असतो हे कळत नाही. म्हणून इथं माऊली बोलतात ऐक्य हित प्राप्त होतं जीवशिवाचे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गम न झाली म्हण. उगाच जगामध्ये लक्ष घालून अहंकारामध्ये मी करत बसू नकोस आणि देहाशी तादात्म्याने राहू नकोस. जोपर्यंत तू देहाशी तादात्म्यामध्ये आहेस तोपर्यंत तुला देह चांगला आहे, तोपर्यंत तुला सुख भोगता येत. देहाशी जेव्हा काय होईल, त्याचा नाश व्हायला सुरुवात होईल, त्याच्यातले विकार ज्यावेळी येतात की ते क्षीयते म्रियते यापर्यंत जातात, त्यावेळी लक्षात येईल की देहापासून सुख मिळवता येत नाही. मग हे सुख कसं आहे, अनावृत्त आहे, देहाच्या पलीकडचं आहे, म्हणून भोगावं असं म्हणतात. भोगी अवस्था एकी उटी, ते अहंकाराचा अचळू लोटी. मग सुकेशी घे आटी गाडेपण, तिये आलिंगन मेळी होय आपोआप कवळी. ते जळ जैसे जळी वेगळे न दिसे. परत एक दृष्टांत पाण्याशी दिलेला आहे बघा. आलिंगनाच्या मिलनामध्ये आपलीच आपल्या स्वरूपाशी मिठी पडते. कसली मिठी आहे, मगाशी आपण विचार केला होता. इथं खरंच अर्थाने मिठी देणं नाही, एकरूपता झाली की वेगळेपणा शिल्लकच राहत नाही. त्यासाठी पाण्याचा दृष्टांत दिलेला आहे बघा. पाण्यामध्ये गेलं तर पाण्याला आलिंगन दिलं म्हणायचं. आता कसं आलिंगन दिलं म्हणायचं सांगा बघू. पाणीच आहे ते पाण्याशी एकरूप झालं, त्याला काय मिठी मारली म्हणायची काय नाही. म्हणजे आलिंगनाचा जो विचार सांगितलेला आहे तो आलिंगन पडतंय म्हणजे काय होते नेमकं, तर आलिंगन शब्दाचा अर्थ आत्मसुखाची प्राप्ती होते. त्याच्याशी ती एकरूपता मूळचीच आहे. आलिंगन मेळी, आलिंगनाच्या मिलनामध्ये होय आपोआप कवळी, ती स्वरूपाशी मिठी पडते. आणि पाण्यात पाणी टाकले असता ते जसे वेगळे दिसत नाही तशी ती अवस्था आहे. काय सुंदर दृष्टांत दिलाय बघा. म्हणजे म्हणून काय करायला पाहिजे, आपलं स्वतंत्रता जे आहे ते खऱ्या अर्थानं पारतंत्र्य आहे. आपण बाजूला राहतो या आत्मसुखापासून. जीव रूपानं जेव्हा चिंतन आपण करतो, देहाशी एकरूप होऊन आपण ज्यावेळी जगत असतो त्यावेळी आपण संकोच केलेला असतो आपल्या जगण्याचा. त्यामुळे त्याला जीवन म्हणत नाही, त्याला आयुष्य म्हणता येईल बघा. जीवन कसं असतं, जीवन संकोचाविन असतं. तुकाराम महाराज म्हणतात, काय संकोचुनी झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तू मोठाच आहेस मुळास, आणि मोठा असताना सुद्धा काय तू संकोचन स्वतःला लहान का समजतो. म्हणून जीवानं आपलं संकुचत्व सोडावं लागतं. तेव्हाच जसं पाणी पाण्याला आलिंगन देतं तसा जीव आत्म्याला आलिंगन देतो. काय होता पडदामध्ये दूर झाला, तो अहंकाराचा जो पडदा होता तो पडदा दूर झाला. आता कुणाची एकरूपता झाली म्हणायची. समजा 2 डबकी पाण्याची एकत्र आहे आपण धरूया. एकत्र 2 पाण्याचे आहेत, मध्ये एक बांध आहे त्यामध्ये घातलेला. समजा तो बांध फोडला तर एकरूपता झाली काय, मूळचीच ती एक आहेत, तर मूळचेच एक आहेत. बांधामुळं मध्ये बांध घातला होता, धरण घातलं होतं, म्हणून ती 2 दिसत होती. हे एक वेगळं, हे एक वेगळं. 2 केव्हा दिसतात, असे वेगवेगळे बांध घातल्यामुळं. नद्या आहेत, वेगवेगळ्या पात्राच्या द्वारे वाहत असतात, वेगवेगळ्या प्रांतात वाहत असतात, वेगवेगळी नावं धारण करत असतात. पण जेव्हा ते समुद्रामध्ये जातात तेव्हा त्यांची एकरूपता सिद्धच आहे मूळची. काय नदीला समुद्राला मिळाली म्हणजे नदीचं आणि समुद्राचं मिलन झालं, हे बोलण्याची भाषा फक्त आहे. वास्तविक ते मिलन जे आहे ते मूळचं आहे असं माऊली बोलतात. म्हणून आलिंगन मेळी होय आपोआप कवळी. आपोआप मूळचंच मिलन आहे, स्वरूपाशी मिठी पडते आणि ते जळ जैसे जळी वेगळे न दिसे. माऊली काय बोलतात बघा, अमृतानुभवामध्ये फार सुंदर उभी आहे. एवं वस्तूशी जाणू जाता, त्या आत्मतत्वाला जर जाणायचं झालं, जाणणीची वस्तू तत्वता, जे जाणणं आहे ती वस्तू स्वतःच होते.
आता माझं जाणणं आणि जाण्याची जी वस्तू आहे अशा दोन गोष्टी पहिल्यांदा वाटत असतात. मग जाणणे आणि जाणता कैसा उरे. जेव्हा जो जाणणार आहे तेच जाणणं आहे. जरा अवघड भाषा आहे बरं काय. ज्ञाता आहे तो ज्ञाता ज्ञेयाला ज्ञानाच्या द्वारे जाणायला जातो. तो ज्ञान आनंद काय करावा लागतो, त्याला त्या ज्ञेयाला मिटिंग मारायला जातो. वास्तविक विचार केला जेव्हा ज्ञाता संपून जातो ना तेव्हा ज्ञेय सुद्धा मावळतं. आणि ज्ञेय मावळलं की ज्ञाता आणि ज्ञेय यांची मिठी पडते. वर्णन फार सुंदर केलेलं बघा. म्हणजे जाणणे आणि जाणता कैसा उरे. ज्यानं जाणणार आहे आणि जे जाणायचं आहे या दोन गोष्टी उरतील कशा बघा. पाहणारा द्रष्टा आहे म्हणजे प्रमाता जीव आहे आणि जीव आहे म्हणूनच सृष्टी आपल्याला निर्माण दिसते, समोर दिसायला लागते. पण जेव्हा जीवपणा नाहीसा होतो म्हणजे द्रष्टा जो आहे तो द्रष्टा जो पाहणारा आहे तो पाहणा नाहायचा झाला तर दर्शन आहे ना ते दर्शन नाहीसं होतं. दर्शन म्हणजे दृश्य. दृश्य नाहीसं केव्हा होतं, जेव्हा द्रष्टा नाहीसा होतो तेव्हा. ध्यानाच्या वेळी, समाधीच्या वेळी, काही वेळा नामाच्या वेळी सुद्धा नाम घेणारा जो असतो तो नामीशी एकरूप होतो. त्यामुळे नाम आणि नामी यांचा संबंध काय होतो, एकरूपतेमुळे नाम वेगळं राहत नाही, नाम गळून पडतं. कारण नामीशी तो एकरूप झालेला असतो. कोण, नामधारक. सुरुवातीला नाम घेताना नाम घेणारा आणि ज्याचं नाम घ्यायचं तो, तिघजण असतात. म्हणजे विठ्ठल हा ज्याचं नाव घ्यायचं आहे तो, विठ्ठल हे नाम, आणि जो नाम घेणारा आहे विठ्ठल म्हणणारा आहे तो, असे तिघजण असतात. पण ज्यावेळी नामाला सुरुवात होते आणि हळूहळू त्या तळाशी पोचायला नामधारक चालू करतो ना तेव्हा त्या विठ्ठलाशी त्या विठ्ठल नामानं मिठी पडते आणि मधला नामधारक जो आहे तो नामधारक नाहीसा होतो. हे नाहीसा होणं हेच यश आहे साधनेतलं. आपण तत्परतेनं आपण स्वतःला बाजूला करतो म्हणून जीवपणा संपत नाही. म्हणून मी इतका वेळ नाम घेतलं असं लक्षात येतं. म्हणून मी नाम मोजलेल्याचा माझं इतक्या वेळ झालं असं आपण म्हणत असतो. मी नाम घेतो अशी भावना शिल्लक राहते. त्याचं कारण ते आहे, कारण नामधारक बाजूला राहतो त्यामुळे नामाशी त्याची गाठ पडतच नाही, नामीशी एकरूपता घडतच नाही. त्यामुळे नाम आणि नामीची एकरूपता घडायला नामधारक संपावा लागतो. नामधारक शब्दाचा अर्थ आहे एवं वस्तूशी जाणू जाता. जर त्या आत्मतत्वाला जाणायचं असेल तर जाणण्याची वस्तू तत्वता, जाणण्याची वस्तू तो स्वतःच आहे ती त्याला कळायला लागलं. मग जाणणे आणि जाणता कैसा हो रे. मीच मला जाणायला निघालो मग त्याला जाणणं म्हणतात काय. मीच माझी ओळख करायला निघालो. किती विचित्र गोष्ट आहे बघा. आणि ते वर्णन माऊली ह्या 133 नंबरच्या ओळीमध्ये बोलतात. आणखीन एक दृष्टांत बघा. का आकाशी वायू हरपे ते तर दोन्ही भाष लोपे, तेसे सुखची उरे स्वरूपे श्रुतीत ये. आकाशात वायू लीन होतो त्या अवस्थेत हे आकाश हा वायू ही भेदाची भाषा संपून जाते. त्याप्रमाणे ऐक्याचा आणि ब्रह्मसूख, ऐक्यावस्था आणि ब्रह्मसूख यांच्या त्या मैथुनात भेदाची भाषा संपून जाते आणि एक सुखच स्वरूपाने शिल्लक राहते. सुरतीत ये. एक शिल्लक राहणारं फक्त सुख असतं, बाकी काही शिल्लक राहत नाही. मग सगळं संपून जातं. इथं वर्णन केलंय आकाशामध्ये वायू लीन जर झाला, आता आकाश हे मोकळंच आहे, वायूचं राहण्याचं ठिकाण आकाशीच आहे. आता आकाशातच वायू लीन झाला तर म्हणणं किती वेगळंपणाचं वाटतंय. बोलण्याची भाषा आहे, आकाश वेगळं वायू वेगळा, पण लीन झाल्याने त्याच्याशी एकरूपता झाली तर हे एक वेगळा आकाश हा एक वायू असं बोलता येत नाही. तसं हा जीव आणि हा आत्मस्वरूप असं बोलता येत नाही. केव्हा, जेव्हा देह तादात्म्य सुटतं तेव्हा वेगळेपणाची भाषाच उरत नाही, एकरूपता सुरू होते. म्हणून फार सुंदर दृष्टांत माऊली देतात. आकाशात वायू लीन होतो, आकाशी वायू हरपे ते तर दोन्ही भाष लोपे. ही दोनपणाची भाषा जी आहे ही भेदाची भाषा लोप पावते, संपून जाते. त्याप्रमाणे सुखची उरे स्वरूपे सुरतीत ये. शेवटी सुखच मिळतं ना. भेद जेव्हा संपायला लागतो की कशामुळं भेद दिसतो वेगळेपणामुळं. जेव्हा जीवरूपानं अहंकारामुळं आपण स्वतःला मी आणि माझं समजत असतो तोपर्यंत आपण त्याच्यापासून बाजूला असतो. नदी जेव्हा खळाळून वाहत असते तेव्हा तिला एक वेगळेपणा असतो, पण ती जेव्हा ती समुद्राशी एकरूप होते ना त्याची एकरूपता जी आहे त्यावेळी समुद्र कोणता आणि ती आलेली नदी कोणती हे ओळखता येत नाही. तसं आत्मसुखाचं आहे.
आत्मसुख झालं की ते सुख वेगळं असं काढता येत नाही. म्हणून आकाशाचा आणि वायूचा दृष्टांत दिलेला आहे. ऐशी द्वैताची भाष जाय मग म्हणो जरी एकची होय, तरी ते साक्षी कवन आहे जाणते जे. समजा हे दोघे एकच झाले आपण म्हणतो, तिथं भेदाची भाषा संपते आणि ऐक्य होतं. असं जर म्हणावं, म्हणो जरी एकची होय, तर त्या अवस्थेत साक्षी कोण आहे, बघणारा कोण आहे सांगा बघू. की दोघे एक झालं म्हणणारा, की जो त्या अभेदावस्थेचा द्रष्टा होऊ शकेल असा द्रष्टा साक्षी कोण शिल्लक आहे का? शिल्लकच नाही. आपण एक आहे असं सांगणारं कोण आहे? परंतु काका ते सिंहाचा दृष्टांत किंवा वाघाचा दृष्टांत देतात बघा. म्हणजे सिंहाच्या शिकारीला गेलेला जो आहे एक मनुष्य, तो जेव्हा तो त्या अरण्यामध्ये प्रवेश करतो आणि सिंहाच्या शिकारीसाठी जातो. आता सिंहाच्या शिकारीसाठी बंदूक घेतलेली होती, पण बंदूक काढायच्या अगोदरच सिंहानं त्याला खाऊन टाकलं. आता त्याला खाऊन टाकलं, हे खाऊन टाकायला सांगणारा शिल्लक कोण राहिला सांगा? कारण तिथं बघणारं कोणच नाही. कोण सांगेल? कोणच सांगणार नाही. अशी अवस्था जी आहे, ज्या ठिकाणी साक्षी संपतो, म्हणजे साक्षीत्व भावच संपतो, पाहणं शिल्लक नाही. पाहता पाहणे गेले दुरी. सोयराबाईंचा अभंग आहे बघा. पाहता पाहणे गेले दुरी. मी पाहत होतो आणि पाहता पाहता पाहणं संपलं आणि मी जे पाहायचं आणि मी पाहणारं एकच झालो. त्यावेळी असं वेगळं कोण आहे की हे मी पाहत होतो हे सांगणारं? असं शिल्लकच राहत नाही. जरासा अवघड आहे विचार बरं काय, पण जरा चिंतन केलं तर लक्षात येईल. आपण जर नामात बसलो आणि एकसारखं जर आपण त्या याच्यामध्ये जर असू, त्या मूर्तीवर आपलं ध्यान जर चाललं असेल आणि नाम पण चालू असेल, तर त्या मूर्तीशी एकरूप झालेल्याची भावना आपल्याला व्हावं लागते. आणि आपलं पण जे आहे शरीरानं असणारं जे आहे ते लोप पावल्याची जाणीव काही काळ तरी अनुभव असते येते. त्यावेळी ह्या ओवीचा अर्थ आपल्याला कळेल. ऐशी द्वैताची भाष जाय, भेदाची भाषा संपते, मग म्हणो जरी एकच होय. आता ऐक्य झालं म्हणावं तर ते तर साक्षी कोण आहे जाणते जे. ते जाणण्यासाठी साक्षी कोण आहे सांगा ना? कोणच नाही. त्याचं त्याला झालेलं असतं, त्यालाच ते सुख भोगलेलं असतं. त्यामुळं तिथं सांगणारा कोण शिल्लक राहत नाही असं माऊली बोलतात. म्हणजे आकाश आणि वायू यांचा भेद सांगितल्यानंतर द्वैताची भाषा जशी संपली तशी संपून जाते आणि ते निराकार आणि निर्विकल्प असं जे स्वरूप आहे ते स्वरूप शिल्लक राहतं. आत्मषटकामध्ये वर्णन करताना आचार्यांनी पहिले 5 श्लोक तशाच अर्थानं वापरलेले आहेत बघा. की जोपर्यंत आपण शरीराशी, पंचकोशाशी, पंच इंद्रियांशी, पंच ज्ञानेंद्रियाशी आपण एकरूप झालेला असतो, तोपर्यंत हे जडत्व संपतच आहे. आणि जडत्व संपल्याशिवाय, ते मी नाही म्हटल्याशिवाय आपल्याला मी आहे हे कळणार नाही. मी कोण आहे हे कळण्यासाठी मी कोण नाही असा विचार करावा लागतो. आपण तसा विचार करत नाही फारशी वेळा. मी कोण नाही हा विचार कधी करत नाही आपण. मी कोण आहे बोलतो आणि कोण आहे तेही वास्तवतेनं बोलत नाही, तर भ्रमानाने अज्ञानात बोलतो मी कोण आहे ते. मी पती आहे, मी पत्नी आहे, मी मुलगा आहे, ही भ्रमाची भाषा. खरं कोण आहे? मी माणूस आहे, ही आहे. ह्या पती पत्नी मुलगा आई वडील ह्या सगळ्या उपाध्या आहेत. या उपाध्याचंच ओझं आपल्यावरती झालेलं असतं आणि म्हणून या उपाधीमध्ये आपण अडकल्यामुळं खरं आपलं जे मनुष्यत्व आहे त्याचा लोप होतो. म्हणून आत्मषटकामध्ये वर्णन करताना आचार्यांनी फार सुंदरपणाने मन बुद्धी अहंकार चित्त आणि नाहम नच श्रोत्र जीवा नच घ्राण नेत्र नच व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. काय सुंदर! न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थान वेदान यज्ञाम अहम भोजनम न भोज्यम न भोक्ता चिदानंद रूपा हा शिवोहम शिवोहम. मी भोजन पण नाही आणि खाणारा पण मी नाही. त्यामुळं भोजन खाणारा आणि भोजनाची क्रिया मी राहतच नाही. मी पुण्य नाही, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. मला पाप नाही, मला पुण्य नाही, मला सुख नाही, दुःखाचा स्पर्श नाही, असा निर्विकल्प असणारा अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियाणी सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंधा चिदानंद रूपा. शेवट कसा केलाय बघा आचार्याने. अहम निर्विकल्पो. खरा कोण आहे मी? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र. मी सगळीकडे व्यापून आहे. सर्वेंद्रियाने सगळ्या इंद्रियामध्ये मी क्रिया करायला लावणारा इंद्रियांना,
हा इंद्रियांचा स्वामी मी आहे. सर्वेंद्रियां सदा मे समत्वम, मी सगळीकडे समत्वान आहे. न मुक्ती न बंधा, मी मुक्तीही नाही आणि बंधाचंही स्वरूप माझ्याकडं नाही. कुणाला बंध आणि मुक्ताचा आणि बंधाचा विचार होतो? जेव्हा असं उपाधीमध्ये बोललो जातो, सापेक्षतेनं आपण बोलतो तेव्हा. जेव्हा सापेक्षता संपते तेव्हा निर्विकल्प आणि निराकार अवस्थाच प्राप्त होत असते. म्हणून द्वैताची भाषा संपली असं माऊली बोलतात. आता द्वैत संपलं आणि सगळीकडे मीच व्यापून असलो अशी त्याची भावना होते आणि ब्रह्मसुख सगळीकडे आहे, त्याचा तो लाभ घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, दुजे खंडे तरी उरला तो हरी. एक एक गोष्ट व्यतिरेक करत बाजूला करून घेतली आपण की उरतो तो. जसं दगडाच्या वरचा भाग बाजूचा काढायचा आणि उरते ती मूर्ती. दगड आपण जे शिल्पकार काढतात ना, तर त्याच्या बाजूचा भाग काढून टाकतात, उरणारी असते ती मूर्ती. मूर्ती आणली का? नाही, मूर्ती तिथंच आहे. मग काढलं काय? आहे ते तिथंच असतं. मग काढायचं असतं ते हा अहंकार काढायचा असतो मधला. हे विकार माझे काढायचे असतात. माझं देह तादात्म्य सुटायचं असतं. माझा जीवपणा संपायचा असतो. हा जीवपणा आणि अहंकार आणि देहाशी असणारं माझं तादात्म्य आणि देहभाव हा ब्रह्मभावामध्ये अडथळा करतो आपल्याला. आणि म्हणून जर आपण दुजे खंडे दुसरं जे आहे ते खंड करावा, त्याची खंडित करावं, त्याला बाजूला करावं. मग काय उरतो? उरला तो हरी. उरतो तो कोण असतो? हरिहर रूप असतो. तेच आत्मसुख आहे. ज्यावेळी विषय सुखातून आपण बाहेर पडतो आणि इंद्रियांच्या पलीकडे प्रवासाला निघतो ना, इंद्रियांना ठाऊक न होता तो प्रवास आपण करायला लागतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं नाम घेतो ही भावना, ध्यान करतो ही भावना जागृत ठेवून जर आपण करायला लागलो ना, तर इंद्रियामध्येच आपण आहोत, बुद्धीमध्ये आहोत, मनामध्ये आपण अडकून राहिलेलो आहोत. आणि हे तत्व जे आहे, आत्मसुख जे आहे, हे या सगळ्यांना ओलांडून पलीकडे जायचं आहे. पलीकडे, त्याच्या पलीकडं आहे. त्या तिथे पलीकडे वर्णन आहे ना. आता कविता आहे ती, वास्तविक ती कविता इथं काय या व्यासपीठावर बोलण्यासारखी नाही, पण आहे. एका प्रियतमाला भेटण्यासाठी तो निघाला एक प्रियकर आणि त्याचं वर्णन त्या कवितेमध्ये केलेलं आहे. त्या असा विचार, हा विचार भक्ताचा आणि देवाचा आहे, भगवंताचा आहे. भक्त आणि भगवंत हे प्रिय आणि प्रिया आणि प्रियकरांचीच जोडी आहे. एकमेकाला आलिंगन देतात असं वर्णन केलं आहे. आणि त्यात मध्ये अडथळा कशाचा आहे? या दृश्य असणाऱ्या प्रपंचाचा, अहंकाराचा, कामविकारांचा, आणखीन जे विकार आहेत देहतादात्म्याचा, जीवपणाचा, या देहभावाचा अडथळा त्यांच्या मिलनामध्ये येत असतो असं वर्णन. ऐशी द्वैताची भाषजाय मग मनोजरी एकची होय, ते तरी साक्षी कवन आहे जाणते जे. कोण बघायला असते सांगा बघू? तिथं कोणीच नाही. आपणच बघायला नसतो म्हटलं. आपलं ज्यावेळी बघणं संपतं ना, त्यावेळेस ती क्रिया घडते. आपलं बघणं चालू असतं ना, तोपर्यंत ध्यान लागतच नाही. मी जेव्हा एखाद्या मूर्तीचं ध्यान करतो त्यावेळी ध्यानामध्ये मी पाहतो आणि ती मूर्ती माझ्या समोर आहे. अशा अवस्थेमध्ये जोपर्यंत आपण असतो ना, तोपर्यंत ध्यानाची शेवटची अवस्था आपल्याला प्राप्त झालेली नसते, असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा माझं पाहणं आणि ज्याच्याकडे मी पाहतो ते दृश्य, या दोन्ही गोष्टी जेव्हा नष्ट होतात त्यावेळी साक्षीत्व ठेवायला कोण शिल्लक राहत नाही, द्रष्टा म्हणून कोण शिल्लक राहत नाही असं माऊली बोलतात. तरी तेथे साक्षी कवन आहे जाणते जे. हे जाणायला साक्षी तिथं कोण आहे सांगा बघू? कोणीच नाही असं माऊलींनी वर्णन केलेलं. 135 नंबरची ओवी आपण पाहिली. आता 24 नंबरचा आणि 25 नंबरचा श्लोक एकत्रच दिलेला आहे आणि त्याचा विचार आता पुढच्या चिंतनामध्ये. यो अंत सुको अंतरा राम तथा अंतर ज्योतिरेवयः स योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोदिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषयाक्षीण कल्मषाः छिन्न द्वेधा यतात्मानं सर्वभूता हिते रताः. दोन श्लोक आहेत, एकत्रच दिलेले आहेत. आणि ज्ञानेश्वरीमध्ये एकत्र टाकताना त्याचा विचार असा असतो की जे एकाच अर्थाचं वर्णन करणारे असतात किंवा एकच मुद्दा सांगणारे जे श्लोक आहेत त्यांचा एक एकत्र असा गट कधी कधी केला जातो. एकदा दोन श्लोक एकत्र टाकून माऊलींचं त्यावरती भाष्य सांगितलं जातं. तरी त्यावरती आपल्याला ज्या पहिल्या 4-5 ओव्या ज्या आहेत त्या पहिल्या श्लोकाच्या आहेत. म्हणजे 136 ते 140 पर्यंत पहिल्या श्लोकावरच्या ओव्या आहेत. आपल्या अभ्यासासाठी आपण बोलायला लागलोय बरं का. घरी आपण अभ्यास करत असाल तर पहिल्या श्लोकाच्या ओव्या कुठं आहेत? 24व्या 140 नंबरच्या ओवीपर्यंत आहेत. आणि 141 नंबरपासून पुढे ज्या असणाऱ्या ओव्या 147 पर्यंतच्या ह्या 25 नंबरच्या श्लोकावरती आधारित आहेत. वाचताना आणि अभ्यास करताना तुम्हाला कळायला लागेल ते.
फक्त तिकडे लक्ष दिलं पाहिजे. इथं वर्णन करताना म्हणलेला यो अंत सुखो अंतरारामस तथा अंतर ज्योतिरेवया सयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषिया क्षीण कल्मषा छिन्न द्वेधा यतात्मान सर्वभूत इते रता. वर्णन करताना काय म्हणतात? ज्याचं अंतरात्म्यातच सुख आहे, तो सुख बाहेर बघत नाही. ज्याचं रमणं आत्म्यातच आहे. सुख कुठं आहे? आत्म्यात. रमणं कुठं आहे? आत्म्यातच आहे. आणि आत्म्यातच तो ज्ञानस्वरूप आहे हे पाहतो. जे ब्रह्मस्वरूप आणि जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो मोक्ष शांतीला प्राप्त होतो. असा 24 नंबरचा श्लोकाचं वर्णन आहे. पुढचा 25 नंबरचा श्लोक काय म्हणतात बघा. लभते ब्रह्मनिर्वाणम ऋषया क्षीण कल्मषा. ऋषया शब्द एक वापरलेला आहे बरं काय. त्यामध्ये सर्व पापे क्षीण झालेली असतात. कोणाला? क्षीण कल्मषा. कल्मषा म्हणजे पाप, क्षीण होणं म्हणजे लयाला जाणं. ज्याची पापं संपलेली आहेत आणि दोष नष्ट झालेले आहेत. छिन्न द्वेधा. द्वेधा म्हणजे द्विधावस्था, संशय ज्याचा नष्ट झालेला आहे. यतात्मान. यतात्मान शब्दाचा अर्थ आहे ज्यानं इंद्रियांना वश करून घेतलं. अंतःकरण ज्याच्या ताब्यामध्ये आहे. सर्वभूत इते रता. सर्व भूत मात्राविषयी त्याच्या कल्याणाची काळजी त्याच्याकडे असते. म्हणजे सर्व भूतमात्राच्या हितासाठी तो तत्पर असतो. ते ब्रह्मवेत्ते शांतीला प्राप्त होतात. लभते ब्रह्मनिर्वाणम. आणि ते ऋषिया शब्द वापरलाय. असा विवेकी पुरुष जो आहे तो ब्रह्माला प्राप्त होतो. ब्रह्मनिर्वाणम ऋषिया सर्वभूत हिते रता. 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत या श्लोकामध्ये. त्याचा विचार जो आहे तो नंतरच्या चिंतनामध्ये आपण बघूया. आता वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.